गोलंदाज वेदांना आपल्या षटकामधील पुढील चेंडू हाताळताना फुलटा चेंडू फायदा उचलता आला नाही. खरं तर हा फुलटा चेंडू ज्याचा फुल टोल वसूल करायला हवा होता, मात्र तिथे आपण पाहतोय त्याचा फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. एक धाव इथे देखील पूर्ण केली जाते आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 वर. P2चं दुसरं षटक मार्गस आहे. P1 आणि P2 हे दोन बाउंड्रीचे षटके आपण बघतोय. प्रत्येकी 5 षटकांचा सामना. बाउंड्रीच्या षटकांचा हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. ते मात्र सलामीच्या दोन्ही फलंदाजांना एक एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. म्हणजे त्यानंतर मोठ्या फटकांपासून ते वंचित राहिलेले आहेत. इथे कंट्रोलला फटका, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी आहे आणि अखेर धावची चुपाने फलंदाज वन शॉटचा इशारा येतो, म्हणजे एकही धाव नाही. झालेला आहे मेकॅनिकल इंजिनियर सुहास पाटील साहेबांचं त्यांना विनंती असेल आणि त्यांच्या समवेत पंकज ननवरे साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती, आपण देखील व्यापडे आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. MSF जवान आहेत, मोस्ट वेलकम. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पिंपळगड प्रीमियर लीग स्पर्धेचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय आणि सर्व वरिष्ठ नागरिकांना देखील विनंती असेल, गावची आजी माजी ग्रामपंचायत सदस्य असतील, तसेच आजी माजी उपसरपंच असतील, सरपंच असतील, तसेच समाजसेवक असतील, सर्वांना विनंती असेल की आपण व्यापीठात करूया, कारण ही स्पर्धा आपली आहे, आपल्या गावाची आहे आणि आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 2 षटके समाप्त झाले. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 15 धावा आणि आता मात्र कंटिन्यू आपण बघतो गणेश पाटील ज्याने P1चं पहिले षटक देखील हाताळलं होतं. दुसरं षटक देखील त्याच्या स्पेलमधील आणि या संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज होतोय. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग साधता आलं नाही. एक धाव सिंगल इथे फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 16 धावा. न्यू बॅटर राहुल. निर्दोष बाद झालेला आहे. निर्दोष आणि बाद होण्यापूर्वी एकच चौकाराच्या मदतीने आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलेलं आहे. सध्या मैदानामध्ये वामन आणि राहुल ही जोडी फलंदाजी करणारे जयेश इस्टेट संघाकडून पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर आपल्या कोट्यातील दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घालताना गोलंदाज गणेश पाटील. पिंपळगडचे लेजंड खेळाडू प्रीतम भोईर यांचं देखील आगमन होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच वरिष्ठ नागरिक बहिरामजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच प्रदीपजी भोईर देखील उपस्थित आहेत. दादांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील PPL मध्ये हार्दिक स्वागत आहे. स्विंग अँड मिस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहतोय की चेंडूने बॅटमध्ये नीटचा संपर्क साधता आला नाही. कुठल्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. पंचांचा इशारा होतो लेग बायच, अवंत धाव लेग बायच्या रूपाने. आजच्या अंतिम दिवसामधील सामना आपण बघतोय जयेश इस्टेट विपक्ष ऋतुवेद या दोन संघामध्ये आणि नॉकआउट सामना आहे, कारण जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान मात्र PPL स्पर्धेमधून संपुष्टात येईल. तर जो संघ जिंकेल तो संघ मात्र पुढील फेरीमध्ये दाखल होईल. म्हणजे दोन्ही संघाच्या दृष्टीने व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा सामना आहे, खूपच महत्त्वाचा सामना आहे. बॉलिंग ट्रॅकवर गणेश पाटील ज्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील पूर्ण केलं होतं. लावड फुटात चेंडू फ्लायटेड डिलिव्हरी ती
खरं तर हे इन्व्हिटेशन होतं फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचं, मात्र ते स्वीकारता आलेलं नाही. हलकासा अपील तिथे केला जातोय, मात्र पंच संमत नाही. रोहनता भोईर स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. पीपीएल पिंपळकर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली स्कोरिंग केली आणि चांगले गोलंदाज देखील आहेत. ते देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये मैदानामध्ये पाहायला मिळतील. अतिशय चांगली गोलंदाजी पीपीएल स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली आहे. पाटील 11 संघाचे ते आयकॉन खेळाडू आहेत. वेलकम सुमितजी पाटील दादांचं देखील आगमन झालं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नात फलंदाज धावचित होताना दुसरा हादरा जय शिष्टे या संघाला. यानंतरची मॅच टीम पाटील 11 त्यांच्या अगेन्स्ट टीम आशुराज इंटरप्राइजेस. दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर तयारीत राहायचं आहे. संपूर्ण टीम बोलवून घ्या. पाटील 11 त्यांच्या अगेन्स्ट टीम आशुराज इंटरप्राइजेस टॉससाठी यायचं आहे. फर्स्ट कॉल दिला जातोय. न्यू बॅटर जयेश राहुल आणि जयेश ही जोडी मैदानामध्ये दोन्ही सर्वेचे फलंदाज डगोडचे असलेल्या फरजल्या टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन आणि आता मात्र नौकी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. जयेश इस्टेट या संघाकडून राहुल विथ जयेश. प्लॅन मे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू कोण बनून निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. लेग ब्रेकचा चांगला वापर करताना गोलंदाज गणेश पाटील पाहायला मिळतोय. खूप मोठा अनुभव आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे देखील बीट केलं जाते. धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. धाव घेण्याचा मानस होतं, मात्र धाडच केलं गेलं नाही. हा चेंडू देखील निर्धाव आहे आणि निर्धाव चेंडूने या तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती. 3 षटक समाप्ती झालेली आहे. 3 षटक समाप्तीनंतर जय शिष्ट संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 18 धावा. पाटील साहेबांचं देखील बंडू पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच माजी उपसरपंच सन्माननीय माजी उपसरपंच नंदू पाटील दादांचं देखील आगमन झालं. दादांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच व्यासपीठावरती विराजमान सन्माननीय नंदू जोशी साहेबांचं देखील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
चला वेळ जास्त घेऊ नका, यानंतर देखील आपल्याला बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. नंदू पाटील दादांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. समोर केलेल्या चेंडूला एक धाव फलंदाज पूर्ण करतात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि इथे आपण पाहतो रनआउटची संधी निर्माण झालेली आहे. अखेर रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होताना तालमेल पाहायला मिळत नाही. जे पाटील एलेवन संघाचे संघनायक आहेत त्यांना देखील पुढील सामन्यामध्ये आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. 2009 मध्ये बालाजी चषकामधील त्यांचा परफॉर्मन्स कोण विसरू शकेल. टेक्निकल बॅटर आहेत आणि अनेक स्पर्धा त्यांनी नक्कीच बीसीपर सिटी फॉर्मॅटमध्ये देखील गाजवल्यात. ग्रामीणमधून देखील चांगली कामगिरी केलेली आहे. योगेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय अमोल. इथे कट करण्याचा प्रयत्न, मग तर चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर पाहायला मिळते ती जयश इस्टेट संघाची 20 धावा. चौथं षटक मार्गस आहे. सेकंडला स्कोर इन प्रोग्रेस 5-5 षटकाचा सामना पाहायला मिळतोय. इथे इनफिल्डच्या वरून सुरेख फटका एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा रिझन मध्ये. मात्र चांगले क्षेत्ररक्षण तिथे देखील पाहायला मिळते. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावीने जय शिष्ट संघाची धावसंख्या 22-2. वेलकम अमितजी पाटील यांचं देखील आगमन होत आहे. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये.
त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. बघा मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. मैदान के बाहर से जाना है जो भी चल रहे हैं. अरे दादा देखते चल रहे हो, मैदान के बाहर से जाना है, मैचेस शुरू है. इथे देखील 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत आणि अशा प्रकारे या षटकाची समाप्ती 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांची समाप्ती धावसंख्या 24, 24 लॉस फॉर द 4 विकेट इन ऑफ द 4th ओव्हर. आज शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विनोद बॉलिंग मार्कवर सज्ज होताना सामोरे जाईल फलंदाज वेद नॉस्टॅकला अमोल पाहायला मिळतोय. यानंतरच्या दोन्ही संघटनांनी आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच इथे मात्र मिस टाइम फटकाई क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती कारण क्षेत्ररक्षक पुढे होता आणि वेळ होती फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याची. शेवटचे षटक विनोद हाताळण्यासाठी आलेले आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 26-26. आजच्या अंतिम दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय जयश्री स्टेट विपक्ष ऋग्वेद या दोन संघामध्ये. पिंपळगड प्रीमियर लीग स्पर्धेचं हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. सव्वीस जानेवारी 2026 हा दिवस आपण अंतिम पाहतो या स्पर्धेचा. यावेळी हा फटका देखील फसलेला मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज वेद याचा खेळ. अशुराज इंटरबाजीच्या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. इथे कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 27-27. शेवटचे षटक मार्गस्थ आहे पण बोलते शेवटचे षटकातला जाणार गोलंदाज विनोद, ज्याच्या षटकामधील 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना. फील्डमध्ये नक्कीच भरपूर परिवर्तन केलं जातोय आपण पाहू शकता. इथे या खोलवर टाकलेला चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवलं होतं. चांगले चेंडू हाताळणे अगदी यॉर्कर लेनचा चेंडू हाताळताना गोलंदाज विनोद पाहायला मिळतोय.
या षटकामध्ये आपण पाहतो हाणामारीचे षटक आहे, मात्र हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारू आतापर्यंत करू दिलेली नाही फलंदाजांना. इथे एज अँड ड्रॉप, एक धाव सिंगल फलंदाज पूर्ण करतात. 28 धावा 28. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. यानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. इथे मग मिस टाइम फटका प्रयत्न चांगला पाहायला मिळत आहे इष्टिक्षकाकडून, मात्र झेल तिथे देखील सोडला गेलेला आहे. सिंगल रन्स आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना जय शिष्टेर संघाने आपल्या धावपल्याकडे धावा जोडलेल्या आहेत. त्या 29 आणि 30 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ऋग्वेद या संघासमोर. वेलकम. या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय बिभीषणजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं आहे उर्फ बादशाहभाई साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बादशाहभाई पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालं आहे. साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत. टीम आशुराज एंटरप्राइजेस आणि टीम पाटील 11 दोन्ही टीम कॅप्टन पवन आणि अवी आपण टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. सोबत संजयजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालं आहे. साहेबांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि या दरम्यान शुभ आगमन होताना पाहतोय आपण बादशाह येलून जर म्हटलं तर टीमचे सर्व नो डाऊट राजू दादा यांचं सुद्धा आगमन झालं आहे. आणि बादशाह भाई यांच्याबद्दल एकच सांगेत की भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार आणि त्याचे खास निकटवर्ती जो कोणी व्यक्ती असेल ठाणे जिल्ह्यामध्ये तर एकमेव पाहतोय आपण बादशाह भाई यांचं शुभ आगमन होताना. वेलकम सर. थँक्यू सो मच. मी नंदू पाटील साहेब बादशाह पाटील साहेबांना विनंती करेन आपण टॉसबॉक्समध्ये यायचं. आपले शुभ असते टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. ने जिंकून पुढे पोहोचलेले आहात. सो किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल 5 ओव्हरमध्ये? 50-55च्या आत आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम ही चांगली आहे, त्यांच्याकडे सर्व बॉलर बॅट्समन सर्व आहेत, पण आम्ही त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कोणते असे मेन बॉलर असतील या मॅचमध्ये? बॉलर आमच्याकडे सचिन आहे, हर्ष आहे आणि अक्षय जोशी आणि मी स्वतः आणि तसंच पिंटे आहे. नक्कीच. पवन नाणेफेकी गमावली, प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर टॉस जिंकला असता काय डिसिजन असता तुझा? क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं. परंतु आता बॅटिंग करावी लागेल. बॅटिंगमध्ये भरपूर धावा बनवण्याचा तुमचा देखील प्रयत्न असेल. समोर रवी दादा आहे, चांगली टीम आहे, अक्षय आहे, हर्ष आहे. सो किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा पहिला प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 60 धावापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. कोणते बॅटर असतील या मॅचमध्ये त्यांच्यावरती जास्त अपेक्षा असतील, कारण 2 मॅचेस तुम्ही देखील जिंकून आलात? बॅटर तर आमच्याकडे सर्वच आहेत. राज आहे, लीलाधर आहे, मी स्वतः आहे आणि रोहनता, अजित, 5-6 बॅट्समन आमच्याकडे फिक्स आहेत.
सो नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकलेली आहे टीम आशुराज एंटरप्राइजेस संघानं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला. दोन लेजेंडरी खेळाडू माझ्या सोबत होते. त्यांनी सोबत असताना पिंपळगडसाठी सुवर्ण काळ गाजवलाय आणि आज एकमेकांविरुद्ध या PPL मध्ये आपल्याच गावच्या टुर्नामेंटमध्ये खेळताना पाहायला मिळतील. लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद रायझिंग स्टार ऑफ समालोचक आणि आमचे खास मित्र साईल. दरम्यान शुभ आगमन झाले. बघा मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला बेस्ट बॅटरसाठी खूप मोलाचं योगदान दिलं, एक ट्रॉफी दिली आणि एक मोठं योगदान दिलं असे विभागीय शाखा प्रमुख आदरणीय सतीश सदू भोईरा साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, बेस्ट बॅटरसाठी सायकल ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं असं आमचे लाडके विभागीय शाखा प्रमुख सतीश सदू भोईर साहेबांचं शुभ आगमन व्यासपीठावर. तर सामना हा एक अतिशय क्लास पाहतोय आपण. सुपर 6 हे सामने पाहतोय धुमाल सर आणि काय अप्रतिम उच्च कोटीची क्वालिटीची बॉलिंग पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती धमाका. वा भाई वा वा वा. शॉर्ट पॉकेट डायनामिक का म्हणतात त्याचे एक उत्तम उदाहरण पेश करताना सीमा रेषा पार आला हा चौकार. आपण अतिशय अप्रतिम एक आयोजकाकडून आम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण सूचना प्राप्त झालेली आहे की या सामन्यापासून तर अंतिम फेरीच्या सामन्यापर्यंत जो कुठलाही कॅप्टन किंवा खेळाडू पंचासोबत गैरवर्तन करील त्या टीमला मात्र बॅन करण्यात येईल. हे आयोजक आम्हाला सांगतात. मित्रांनो, आम्ही तीच सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पंचाशी कुठल्या प्रकारे आपण गैरवर्तन करू नका. आपल्या गावाची स्पर्धा कुठल्याही टीमचा जर विजय झाला तर अख्खा पिंपळगडचा विजय असं गृहीत धरून आपण समोर जाऊया. अजून एक धमाका पाहतोय. खाली क्षेत्र चेंडू इथं मात्र असं वाटते की जवळपास चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण बिनबाद 5. यस, जेव्हा मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे मित्रांनो, आपण कुठल्याही प्रकारे बाईक किंवा 4 व्हीलर घेऊन जाऊ नका, कारण की दुखापत होऊ शकते टीमला. आतापर्यंत ही स्पर्धा खूप अतिशय छान दिशेकडे वाटचाल करताना पाहतोय. कुठल्या प्रकारे धुमाळसर विघ्न आला नाहीये आणि अपेक्षा करू की हे आजचे जे सामने आहेत 5 सामने ते अतिशय चांगल्या तऱ्हेनं पार पडो आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या समाप्त होईल. डावकरा बॅटर सज्ज होतोय. इथं मात्र फक्त स्ट्रोक चेक केलाय, पुश केलाय पॉईंटच्या दिशेकडे. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर योगेश. टीमची धावसंख्या आता मात्र एक चांगली सुरुवात. लो स्कोरिंगचा सामना आहे पण आक्रमण पवित्रा घेत होता पहिल्या बॉलवरती. कृपया करून जे आमचे लाडके मायबाप क्रिकेट प्रेमी आहेत आपण पडद्याच्या पाठीमागे जाऊन बसायचे आहे. चला दादा, कारण की वारंवार सूचना करणं योग्य नाही आहे. हा यावेळेस पात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. तिथं क्षेत्रक्षक आहे आणि अप्रतिम जेल आणि बॅटर होतो. इथे मात्र गणेश पाटील फेल होतो या बॉलवरती. बघा, पडद्याच्या आतमध्ये जे कोणी बसले त्यांना विनंती, आपण पडद्याच्या मागे बसा. लाईव्ह सुरू आहे. नावं घेतली जातील, मग वैयक्तिक नावं घेतली जातील. त्यापेक्षा तुम्ही स्वतःहून मागे बसा. आपल्या गावची प्रीमियर लीग आहे. यस दादा, अजून आपण आतमध्ये आहे तर विनंती असेल की आपण पडद्याच्या पाठीमागे जाऊन खुर्चीवर बसायचं आहे. आणि इथं मात्र निश्चित एका चांगला विकेट प्राप्त केल्या गेलं. चेक. बघा, ही जी झेल कंप्लीट झाली त्याच्यासाठी सतीश भैर साहेबांकडनं 500 रुपयांचं कॅश प्राईज आलाय. मला वाटतं शेखर दादा आहेत त्या ठिकाणी. शेखर दादासाठी 500 रुपये म्हणजे 1000 रुपये जमले तर संध्याकाळी काम 25. पंकज दादा मागे बसा. पंकज नन्नवरे पडद्याच्या मागे बसा दादा. तर पहिला विकेट प्राप्त केलंय आणि आता मात्र निश्चित इथून वापसी करेल काय. धावसंख्या जर पहिले आपण फक्त आणि फक्त धावपलकावर धावा आहेत त्या टार्गेट जो पाहिला आपण तर 5 षटकामध्ये एक छोटंसं आव्हान आहे. 30 धावाचं आव्हान आहे आणि पहिल्याच षटकामध्ये चांगली बॅटिंगचं प्रदर्शन. विकेटला फारसं महत्त्व नाहीये पण चांगला विकेट. यावेळेस पाहता खराब चेंडू आणि त्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवलाय. लॉंग लेग कडे चेंडू अतिशय वेगात फरार होईल. सीमा रेषा पार आलाय हा दणदणीत चौकार.
मध्ये आणि धावसंख्या बघता बघता आता मात्र पाहतोय 10वर पोहोचली. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावाचे एक छोटंसं आव्हान आहे, पण तगडा प्रति हल्ला चढवलाय बॅटरनी. शेवटचा बॉल असेल. परत एकदा लाईन कुठे पंच चेक करतील आणि निश्चित आमच्याकडे वळतील. दोन्ही समांतर रेषेत धावा मिळते त्या अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 11 आणि या धुमाळसर या स्पर्धेमध्ये जर विचार केला आपण आयोजक कमिटीमध्ये यांनी एकाच मंचावर संपूर्ण पिंपळगड आणण्याचं काम, चांगला बॉल बॅक टू द बॉलर पुश केलंय. षटकाची समाप्ती त्यामध्ये खास प्रामुख्याने मी आवर्जून उल्लेख करेन ग्रामस्थ मंडळ पिंपळगड. त्यानंतर पाहतोय ऋतिक पाटील, त्यानंतर सिव्हिल इंजिनियर म्हणजे विक्की वाकडे म्हणजे सर्वांची लाडकी रमाकांत वाकडे, शिरीष बजाके, रत्नेश भोईर आणि विराज भोईर आणि संपूर्ण पिंपळगड वाशिष्ठच्या माध्यमातून हा पर्व तिसरं पाहतोय आपण. आदित्य बजागेसाठी सुवर्ण संधी आहे. जर एक जरी षटकार त्याने मारला तर ऋतिकजी पाटील दादांकडनं तब्बल 2,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे आदित्य बजागेसाठी. तर क्रमांक 2चे षटक टाकण्यासाठी बॉलर आता मात्र पाहतोय आपण अमोल आलाय. आज बॅटिंगमध्ये एवढी खास चमकदार कामगिरी करू शकला नाही, पण बॉलिंग अटॅक कशा प्रकारे करेल. अजून जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. आज धुमाळचं जर पहिलं मनमोहक वातावरण नाही आहे, कारण की थोडंसं ढगाळ वातावरण पाहतोय आणि पहिल्या 2 दिवसापासून स्वच्छ सूर्याची किरण होती सकाळपासूनच आणि अशा परिस्थितीमध्ये बॉलरला पोषक वातावरण पाहतोय आपण. आमच्यासोबत स्कोरिंगची भूमिका पार पाडत आहे सध्या तरी. पाहतोय की जेव्हा खेळत होता टॉप 5मध्ये डावखुरा बॅटरचं आम्ही उल्लेख करत होतो, तसे प्रीतम आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. वेलकम प्रीतम, खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर पाहतोय आपण. सामन्याकडे जाऊया. सामना एकतर्फी होईल की मात्र या षटकामध्ये एक चांगला षटक पाहायला मिळेल. बॉलर सज्ज होतोय अमोल, समोर डावखुरा बॅटर. याच पाहता फुल टॉसर फटका वाट पाहतोय. खऱ्या अर्थाने मग चुकीचा निर्णय म्हणता येईल. क्षेत्ररक्षकाला बॉलवर जाण्याचं गरजेचं होतं. जर आपण रिस्क घेतला असता झेल पण होऊ शकला असता. आणि 2 धावा इथं मात्र कम्प्लीट होते. टीमची धावसंख्या आता मात्र 13. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हळूहळू आता मात्र वृद्ध वेदर संघ विजयाच्या कडे वाटचाल करताना. पंचकोशी क्रीडांगण पाहतोय आज व्यासपीठावर सर्व मान्यवरच मोठं योगदान आहे. सर्व मान्यवरांचं स्वागत आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला PPL पर्व तिसऱ्याचा पडद्यामागचा खरा हिरो जो कोणी असेल तो आमच्या अनंता पाटील साहेब यांच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेला मिळालेलं आहे. याच पाहता चांगला ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण, पण क्षेत्रशिकाला बीट करू शकणार नाहीये. अतिशय वेगात एक सिंगल धाव या बॉलवरती कम्प्लीट आणि इथून मात्र निश्चित कठीण आव्हान असेल आता मात्र जयेश इस्टेट या टीमला वापसी करण्यासाठी. याचे कारण की 5 षटकामध्ये फक्त 30 धावाचं आव्हान आहे, प्रति बॉलमध्ये 1 धाव आणि हे खूप मोठं आव्हान नाही आहे. चांगलं प्रत्युत्तर देताना पाहतोय बॅटिंग करणारा संघ. खास आदित्य यांनी एकच चेंडूचा सामना केलाय आणि एक प्रहार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चौकाराने खातं उघडलं होतं. योगेश 3 बॉलचा सामना केलाय, तो सुद्धा 4 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. परिस्थितीचा आढावा घेऊन बॅटिंग करतोय योगेश. अमोल सज्ज होतोय परत एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेट. या बॉलवरती चांगला बॉल आहे, प्रश्न विचारला आणि होय सहमत. 5च्या स्वरूपात बॅटर होतोय बाद. धक्का क्रमांक बसलाय तो दुसरा. सन्माननीय श्रीकांतजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. आपलं देखील पिंपळगड प्रीमियर लीग 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आणि आतापर्यंत जर पाहिलं आपण 2 बॅटरला परतीचा प्रवास करावा लागला. धावसंख्या जर पाहिली आपण 14 आहे. इथून अजून सामना जिंकण्यासाठी जेमतेम 16 धावेची आवश्यकता आहे. माजी सरपंच गोबे सन्माननीय गणेशजी पाटील साहेब देखील उपस्थित झाले. साहेबांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय गणेशजी पाटील साहेबांना विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि इथं मात्र पंच सांगतायत की नो बॉलचा इशारा आलाय आणि आता मात्र फ्री हिटचा इशारा सुद्धा येईल.
एक महत्त्वपूर्ण सूचना आहे पिंपळगडच्या प्रत्येक क्रिकेट रसिकाला प्रत्येक नागरिकाला आज 26 जानेवारी आणि त्या दरम्यान ग्रामसभेचं आयोजन आहे. जर कुठल्याही खेळाडूचा सामना नसेल त्यांनी त्या सभेला हजर राहायचं ही आग्रहाची विनंती. खराब चेंडू योग्य प्रत्युत्तर पाठवलंय मिड विकेटच्या वरतून आलाय हा उच्च कोटीचा षटकार. वा भाई वा, कडक फटका आला. पिंपल घर वालों की आदत न्यारी खिलाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा या खेलेगा आता पिंपल घर खेलेगा. धन्यवाद टिके, धन्यवाद. परत एकदा महत्त्वपूर्ण सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पिंपळगडचे प्रत्येक नागरिक आणि ज्या खेळाडूचा सामना नसेल त्या प्रत्येक खेळाडूने ग्रामसभेला उपस्थित राहणं गरजेचं आहे अशी आम्हाला सूचना मिळाली. अजून एका मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अपील केली होती, अपील फिटावून लावताना अगदी चेंडू कुठं ब्रश झाला हे सांगताना पाहतोय पंच. लेग बायच्या स्वरूपात मिळते ती एक धाव. आता मात्र टीमची धावसंख्या जर पाहिली आपण तब्बल 22, फक्त आणि फक्त 8 धावेची आवश्यकता आहे टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी. ऋग्वेद टीमला काय झकास अप्रतिम प्रदर्शन पाहिलं आपण. जो जिता वही सिकंदर आणि हक्कदार होते कारण की पहिल्या लीग पासून अतिशय अप्रतिम अटॅक पाहायला मिळालं. चांगला बॉल, तेवढा चनाचा फटका, छोट्या बॅटरीचा वापर केला होता. मिड ऑफला चेंडू जातोय त्यापूर्वी मात्र योगेश परत एक सिंगल कंप्लीट करतोय या शेवटच्या बॉलवरती. अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती आणि जेमतेम विजयाचे दरवाजे उघडले ऋग्वेद या टीमने. आता मात्र 18 चेंडू आणि समीकरण अतिशय सोपं आहे. फक्त आणि फक्त इथून जर विचार केला आपण 7 धावेची आवश्यकता. छोटासा ब्रेक, जाऊया डीजेकडे, ऐकूया आपण मधुर संगीत. डीजे आपण व्यासपीठावरती मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम आपण शुभ सन्मान करूयात आमचे सर्वांचे लाडके पिंपळगर गावचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय बिभीषणजी पाटील साहेब उर्फ बादशाहभाई साहेबांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. दिलखुलास व्यक्तिमत्व, तुम्ही हाक द्या आम्ही साथ देऊ असं व्यक्तिमत्व आदरणीय बिभीषणजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण फक्त आणि फक्त 7 धावेची आवश्यकता. इथून म्हणावं लागेल धुमाळसारखी किती बॉलमध्ये आज सामना कंप्लीट करेल दोन्ही बॅटर. भरकतच्या स्थितीमध्ये पाहतोय आपण सध्या तरी बॅटिंग करणारा संघ. काय क्वालिटीचं प्रदर्शन पाहिलं आपण यावेळेस. पाहता पुढे येऊन फटका आहे, हवेत आहे पण क्षेत्ररक्षक दूर आहे. परत एकदा पाहतोय की या बॉलवरती एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि इथून फक्त आणि फक्त 5 धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी आणि टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी. वेलकम सन्माननीय आदरणीय मुकेशजी भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. परत या बॉलवरती एक सिंगल येते आणि टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना पाहतोय आपण 26 धावा, 4 धावेची आवश्यकता आहे. या बॉलवरती सामना फिनिश करेल काय डावखोरा बॅटर पाहतोय आपण खेळण्यासाठी सज्ज होतोय तो किरण. आणि अतिशय घनदार प्रहार के डी के कडक 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 पाठवलाय बॅकवर्ड स्लोच्या वरतून विजयी षटकार आणि बेस्ट ऑफ लक ऋग्वेद इंटरव्यू टीमला टॉप 3 साठी. चला बॉल जुना बॉल जमा करायचा आहे. आज खेलेगा यहाँ खेलेगा आता पिंपलगर खेलेगा. ये पिंपलगर प्रीमियर लीग है यहाँ किसका बल्ला चलेगा. थँक्यू सो मच डीज. मॅन ऑफ द मॅच खेळाडू नाव सांगायचं आहे आम्हाला. तर सामनावीर ठरलाय ज्यांनी ऑलराऊंडर प्रदर्शन केलं. 1 विकेट प्राप्त केला होता फक्त 6 धावा खर्च करून आणि त्यानंतर बॅटिंग करताना टीमसाठी पाहिला पण का होईना पण नाबाद 8 धावाचं योगदान देणारा ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच योगेश. ओव्हर टू द साहिल. योगेश या आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी.